नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या केमिस्ट्री बाय स्वामी सर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपली बोर्ड आणि सीईटीची परीक्षा आता अगदी जवळ आलेली आहे। त्यामुळेच आपण जी PYQ सिरीज सुरू केलेली आहे त्या PYQ सिरीजमधला आपला हा दुसरा टॉपिक तो म्हणजे सोल्युशन, आणि याचे बरेच व्हिडिओज या अगोदर सुद्धा मी टाकलेले आहेत आणि त्यातलाच आणखीन एक हा नवीन व्हिडिओ। चला तर मग डायरेक्टली क्वेश्चनला सुरू करूयात, कारण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दोघांसाठी वेळ खूप महत्त्वाची आहे। लेट्स मूव ऑन। फर्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय, इथे पहा, तुम्ही पाहू शकताय, विच ऑफ द फॉलोइंग सोल्युशन्स विल नॉट शो फ्लो ऑफ सॉल्वंट इन आयदर डायरेक्शन व्हेन सेपरेटेड बाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन। मित्रांनो, सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हटलं की तुम्हाला नेमकं काय आठवतं, तर ती असते ऑस्मॉसिस प्रोसेस, हो की नाही? कारण ज्यावेळी सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधून सॉल्वंट एका साईडकडून दुसऱ्या साईडकडे जातो तर ती प्रोसेस असते ऑस्मॉसिसची। आणि ऑस्मॉसिस केव्हा होऊ शकतं, तर ज्यावेळी दोन सोल्युशनचा ऑस्मोटिक प्रेशरचा डिफरन्स असतो, म्हणजे कमी जास्त असतात, एकतर हायपरटोनिक किंवा हायपोटोनिक अशी कंडिशन असते तेव्हा। पण सॉल्वंट केव्हा जाणार नाही, ऑस्मॉसिस केव्हा होणार नाही, तर ते होत नसतं ज्यावेळी दोन्ही सोल्युशनचा ऑस्मोटिक प्रेशर हा सेम असतो। पण तुम्हाला माहिती आहे ना की ऑस्मोटिक प्रेशर ही जी क्वांटिटी आहे मित्रांनो, ती काय आहे, तर ती आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी। आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते नंबर ऑफ पार्टिकल्स, अर्थात नंबर ऑफ मोल्सला। मग आपण बघूयात या प्रश्नाच्या उत्तरासाठी नंबर ऑफ मोल्स कुठल्या दोन सोल्युशनचे सेम येत आहेत। शॉर्टकटमध्ये आता आपण इथंच ट्राय करणार आहे। पहा, 6 ग्रॅम्स ऑफ युरिया आहे, सो 6 डिवाइड बाय 60 करा, हो की नाही? युरियाचं मोलार मास हे किती येतं, मग 6 डिवाइड बाय 60 म्हणजे 0.1 येतं। तसं याचं 85.5 सुक्रोज आहे, सुक्रोजचं असतं 342, सो 85.5च्या बरोबर हा 4 पटीने आहे, म्हणजे हा 1/4 आहे। इट मीन्स हा किती आहे, 0.25। दोघांचे नंबर ऑफ मोल्स वेगळे आहेत, हा 0.1 आहे, हा 0.25 आहे, त्यामुळे हे उत्तर असू शकत नाही मित्रांनो। सेकंडसाठी ट्राय करूयात। 15 ग्रॅम आहे, 15 डिवाइड बाय 60 किती होतं पहा, 15 1 15 15 चौक 60, 1/4 म्हणजे हा 0.25 आहे, हो की नाही? हा 0.25 आहे आणि हा 34.2 डिवाइड बाय 342 करा, तुमच्या लक्षात येईल की हा सुद्धा किती आहे, 0.1 आहे। सो इथं पण सेम नाही आहे नंबर ऑफ मोल्स, म्हणून हे पण ऑप्शन नाही। 6 ग्रॅम्स ऑफ युरिया, सो 6/60, विचार करा, 1/10, 1/10 म्हणजेच किती आहे, 0.1 आहे, हो की नाही? सो इथं पण विचार करा, 34.2 डिवाइड बाय 342 म्हणजे हे सुद्धा किती आहे, 0.1 आहे। सो हे पण 0.1 आहे, हे पण 0.1 आहे। नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ पार्टिकल्स या ठिकाणी दोन्ही सेम आहेत आणि त्यासाठी हा ऑप्शन असण्याची दाट शक्यता आहे। तरी पण आपण चेक करणार आहे। 15 ग्रॅम युरिया हे किती येते, 1/4 म्हणजे 0.25, 171 डिवाइड बाय 342 हे किती येत आहे, तर हे बरोबर माझ्या मते तुम्ही जर विचार केला तर दुप्पट आहे, 1/2 आहे। सो जर तुम्हाला लक्षात येत असेल तर ऑप्शन सी हा करेक्ट ऑप्शन आहे। ओके, सो अशा टाईपचे क्वेश्चन जे की कम्प्लिटली नीट पॅटर्न मध्ये या क्वेश्चनचा भडीमार जास्त आहे। चलो, सो तुमची नीटची पण तयारी याच्यामध्येच होते। मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन। पहा, पुढचा जो क्वेश्चन आहे थोडंसं डिस्टर्बन्स आहे रायटिंगमध्ये, तरी पण आपण मॅनेज करूया। द सोल्युशन कंटेनिंग 18 ग्रॅम्स पर dm³ ऑफ ग्लुकोज, मोलार मास दिलेले 180, त्याचे इन वॉटर, अँड अनदर कंटेनिंग 6 ग्रॅम्स पर dm³ ऑफ सोल्यूट ए। सो एकामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, ग्लुकोज दिलाय, आणि दुसऱ्यामध्ये सोल्यूट ए दिलेला आहे इन वॉटर, तो पण वॉटरमध्येच आहे। बॉइल्स ॲट सेम टेम्परेचर, हे खूप महत्त्वाचं आहे। दोघांचा बॉइलिंग पॉईंट काय आहे, सेम आहे मित्रांनो, सेम बॉइलिंग पॉईंट। तर सेम बॉइलिंग पॉईंट असेल तर व्हॉट इज मोलार मास ऑफ ए असं विचारलं। सो कम्पेरेटिव्ह आहे क्वेश्चन। आपण काय करूया, W2 अपॉन M2 इंटू, आता हे नंबर ऑफ मोल झाले, हो की नाही, सोल्यूटचे मोल झाले, पहिल्यांदा ग्लुकोजसाठी घेऊयात, इंटू काय येईल की वेट ऑफ सॉल्वंट इन kg असतं, तर वेट ऑफ वॉटर करूया डायरेक्टली, त्यानंतर नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय वेट ऑफ सॉल्वंट इन kg हे असतं मोलॅलिटी, हे झालं कोणासाठी, ग्लुकोजसाठी झालं मित्रांनो। त्यानंतर समोरच्या बाजूला कोण आहे, सोल्यूट ए आहे, सो W2 अपॉन M2 इंटू वेट ऑफ सॉल्वंट वॉटर, जे की सेमच आहे, हे झालं सोल्यूट ए साठी। दोघांसाठी आपण हे इक्वालिटी का ठेवतोय, कारण दोघांचा
बॉइलिंग पॉईंट सेम आहे मित्रांनो, बॉइलिंग पॉईंट सेम असेल तर दोघांची मोलॅलिटी जी असते, मोलॅलिटी ऑफ ग्लुकोज अँड मोलॅलिटी ऑफ ए हे सेम राहते, त्यामुळे मी हे इक्वल लिहिलेत इक्वेशन, हेच मोलॅलिटीचे इक्वेशन्स आहेत. आता इथे काय करायचं आहे, वॉटरचं जे मास असणार आहे किंवा वेट असणार आहे ते काय असणार आहे, सेम असणार आहे, सॉल्वंट आहे तो. राहिलं काय मग तुम्ही चेक करू शकताय, वेट ऑफ ग्लुकोज किती आहे 18 डिवायडेड बाय मोलार मास ऑफ ग्लुकोज 180 इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट किती आहे मित्रांनो 6 ग्रॅम डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट, ते तर तुम्हाला काढायचं आहे, हो की नाही. सो यू कॅन रिअरेंज द सेम क्वेश्चन. देअरफॉर M2 फॉर सोल्यूट इज इक्वल टू, हे काय येणार आहे 6 × 180 डिवायडेड बाय 18. सो समजू शकता तुम्ही 18 इट मीन्स 60 हे आपलं उत्तर असलं पाहिजे. सो कुठला ऑप्शन येतो मित्रांनो, तुम्हाला पण लक्षात आलं असेल आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा नोटबुकमध्ये लगेचच सुरू करायचं, कारण ही प्रोसेस बोथ वे झाली पाहिजे. आतापर्यंत तुम्ही फक्त पाहत होता व्हिडिओमध्ये की स्वामी सर कसे क्वेश्चन सोडवतात, आता नाही. आता तुम्ही काय करायचंय, क्वेश्चन समोर आला की तुम्ही सुद्धा थोडंसं गिवन डाटा लगेचच हायलाईट करायला सुरू करायचं आहे. क्वेश्चन लिहिला किंवा स्क्रीनशॉट काढला तर सोडवण्याचा ट्राय करायचा आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे, थोडासा क्वेश्चन कलर. If P1 partial pressure of a gas and X1 is its mole fraction. Partial pressure गॅसचा दिलेला आहे P1 आणि त्यासोबतच X1 त्याचा काय दिला आहे, मोल फ्रॅक्शन दिलेला आहे. बरं, is its mole fraction in a mixture, then correct relation between P1 and X1. मित्रांनो तुम्हाला माहित पाहिजे P1 बरोबर काय असते, लक्षात ठेवा. P1 बरोबर हे माहित पाहिजे तुम्हाला की X1 जर असेल तर इनटू काय असेल, टोटल प्रेशर ऑफ द सोल्युशन असेल. जर यालाच आपण रिअरेंज केलं तर तुम्हाला रिलेशनशिपमध्ये इथं जे दिलेलं आहे, सपोज मी X1 जर डाव्या बाजूला ठेवला तर काय येऊ शकतं, P1 अपॉन PT. इट शुड बी P1 अपॉन हे PT इकडे जाताना डिनॉमिनेटरला जाईल टोटल प्रेशर. तर कुठल्या इक्वेशनमध्ये तुम्हाला असं रिलेशन दिसतंय का किंवा असं दिसतंय का पहा. सो P टोटल इज इक्वल टू P1 × X1 असं नाही होऊ शकत. P टोटल बरोबर हे X1 डिनॉमिनेटरला जाईल किंवा X1 बरोबर इथं B मध्ये तुम्हाला ऑप्शन दिसतोय. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन B, पुढे बघण्याची गरजच नाही. हा जो क्वेश्चन आहे तो रेट लॉ म्हणजे केमिकल कायनेटिक्सचा चुकून आला इथं, आपण त्याला नंतर सोडूयात. केमिकल कायनेटिक्स वन्स अगेन. हा जो क्वेश्चन है तो आपल्या परत एकदा सोल्यूशन टॉपिक मधूनच आहे. चलो इसको ट्राई करेंगे हम. देखते हैं. कैलकुलेट द पार्शियल प्रेशर एक्सर्टेड बाय डायऑक्सीजन from a mixture of 32 grams of O2, 80 grams of argon and 4 grams of dihydrogen. इथं तुम्हाला मोलार मास पण argon साठीचं आणि ऑक्सिजन साठीचं दिलेलं आहे. टोटल प्रेशर तुम्हाला दिलेलं आहे 10 बार. सो पी टोटल तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो, पी टोटल किती दिलेलं आहे 10 बार दिला आहे. बरं, एक माहिती आपल्याकडे आहे. दुसरी माहिती काय आहे की ऑक्सिजनचं वेट दिलेलं आहे तुम्हाला. किती दिलेलं आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ O2 काढूया आपण. वेट किती दिलेलं आहे, वेट ऑफ ऑक्सिजन डिवाइड बाय मोलार मास ऑफ ऑक्सिजन. वेट दिलेले 32 ग्रॅम्स डिवायडेड बाय त्याचं मोलार मास सुद्धा ऑक्सिजनचं माहिती तुम्हाला 32च असतं. सो हे किती येणार आहे 1. त्याच्यानंतर 80 ग्रॅम्स ऑफ आर्गॉन म्हणतंय. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ आर्गॉन किती येतील मित्रांनो, गिवन वेट डिवाइड बाय मोलार मास. परत एकदा तोच फॉर्म्युला 80 डिवाइड बाय आर्गॉनचं मोलार मास तुम्ही बघा 40 आहे. सो याचे नंबर ऑफ किती येतात, मोल्स 2 येतात. अजून कोण दिलाय 4 ग्रॅम्स ऑफ डायहायड्रोजन. सो 4 ग्रॅम्स ऑफ डायहायड्रोजन. हायड्रोजन साठीचे नंबर ऑफ मोल्स काढूयात. नंबर ऑफ मोल्स ऑफ H2 इज इक्वल टू 4 ग्रॅम्स डिवायडेड बाय H2 म्हणजे 2 असतंय. सो इट शुड बी 2 मोल्स. आता पहा, जर तुम्हाला ज्याचे कोणाचे मोल फ्रॅक्शन मध्ये काढायचं आहे, कोणाचं मोल फ्रॅक्शन आपल्याला काय, कॅल्क्युलेट द पार्शियल प्रेशर एक्झर्टेड बाय डायऑक्सिजन म्हणतंय. मग सगळ्यात अगोदर काय करूया आपण, मोल फ्रॅक्शन काढूया. देअरफॉर मोल फ्रॅक्शन ऑफ ऑक्सिजन काढूयात. कसा येईल तो, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ O2 डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ O2 प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ आर्गॉन प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ H2. आणि हे जर सॉल्व केलं तर तुम्हाला Xचा मोल फ्रॅक्शन येऊन जाईल, हो की नाही. मोल फ्रॅक्शन आला किती, ऑक्सिजनचे नंबर ऑफ मोल्स 1 आहेत डिवायडेड बाय तिन्हीचे नंबर ऑफ मोल्स बघा आता 1 2 2 1 अधिक 2 अधिक 2 हे किती झालं 1 डिवाइड बाय 5. म्हणजे समजून घ्या हे किती येणार आहे 0.2 येणार आहे. येस ऑर नो. आता तुमच्याकडे मोल फ्रॅक्शन आहे तर आता तुम्हाला काय विचारलंय त्यांनी, पी टोटल तर दिलेलं आहे. आपण आत्ताच तो फॉर्म्युला पण पाहिला होता मागच्या न्यूमेरिकलला, हे पाहिजे.
इथं आपण असा फॉर्म्युला पाहिला होता, तर त्या पद्धतीने जाणार आपण पी टोटल इंटू मोल फ्रॅक्शन करून घेऊयात, आपलं उत्तर येऊन जाईल आपल्याला. सो पी टोटल दिलेला आहे, पी टोटल इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ ऑक्सिजन एक्स ऑफ O2 इज इक्वल टू काय येईल, पार्शियल प्रेशर येईल त्याचा P1 ऑफ O2 येईल. सो पी टोटल किती दिलं आहे 10 इंटू हे किती आहे 0.2 दिलेलं आहे. सो तुम्ही बघू शकताय 0.2 इंटू 10 इट मीन्स 2 बार, हे आपलं उत्तर असायला पाहिजे. तुम्ही बघू शकताय की इथं आपला आन्सर 2 बारचा आहे. सो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की हे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन सोडवण्याने तुमचा फायदा होणार आहे का? तर निश्चितपणे होणार आहे. कारण ज्या युद्धाला आपल्याला जायचं असतं त्याची रंगीत तालीम अगोदर व्हायला पाहिजे, तरच आपण ते युद्ध जिंकू शकत असतो. तुम्ही पाहिलंय बाहुबली मूवी आहे किंवा कुठलाही सुलतान मूवी आहे, चक दे इंडिया आहे किंवा कुठलाही दंगल मूवी आहे, कुठलेही जे असे इन्स्पिरेशनल मूवीज तुम्ही पहा जिथे की वॉरचं काहीतरी दाखवलंय, मॅचेसचं काहीतरी दाखवलंय. क्रिकेट मॅचेसमध्ये बघा किती जास्त सराव हे क्रिकेटर्स करत असतात, फुटबॉलर किती सराव करत असतात त्यांच्या फायनल मॅचेस येण्याच्या वेळी. ऑलिम्पिकमध्ये जे लोक ट्राय करतात, जे लोक गोल्ड मेडल मिळवतात, जे लोक सिल्वर मेडल मिळवतात, हे सगळे जे ॲस्पिरंट असतात किंवा कॉम्पिटिटर असतात किंवा ॲथलीट असतात, हे अगोदर महिने सराव करत असतात विद्यार्थी मित्रांनो. मग आता तुम्ही बघा तुमची जी एंट्रन्स एक्झाम आहे तुम्हाला ऑन दी स्पॉट PCM PCBचा पेपर सोडवायचा आहे किंवा नीटला PCBचा पेपर सोडवायचा आहे, अचानकपणे तर ते क्वेश्चन्स येणार नाहीत ना. सो प्रॅक्टिस महत्त्वाची, आणि प्रॅक्टिस कधी होऊ शकते जर तुम्हाला पॅटर्न कळला क्वेश्चन्स कसे येत आहेत, आणि क्वेश्चन्स कसे येत आहेत हे समजण्याचा सोपा पॅटर्न कुठला आहे, PYQs. आता पहा हे व्हिडिओज तुम्हाला का महत्त्वाचे आहेत, कारण तुम्ही बुकमधून जरी बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल झाले तरी बुक्समधून वाचताना ते बोरिंग असतंय. इथं कसं तुम्हाला स्पीड 1x 2x करून तुम्ही अगदी अर्ध्या तासात आपले सगळे सोल्युशनचे व्हिडिओज बघू शकता, सॉलिड स्टेटचे व्हिडिओज बघू शकता, येणाऱ्या टॉपिकचे व्हिडिओज बघू शकता, आणि चलत तुम्ही बसमध्ये ट्रेनमध्ये कुठंतरी थांबलाय वेटिंगसाठी, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तुमचा कंटेंट प्रिपेअर करता येतो. हा सगळ्यात मोठा फायदा यूट्यूबचा आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्ही एखाद्या बस स्टेशनवरती जरी वाट बघत बसलेला असाल, रेल्वे स्टेशनवरती वाट बघत बसलेला असाल तुमच्या ट्रेनची किंवा बसची, तिथं सुद्धा तुमचा टाईम वाया जाऊ न देण्याचं काम यूट्यूब करू शकतं. त्यामुळं व्हिडिओजला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण आणखी खूप मोठा पॉवरफुल कंटेंट आपण आणणार आहोत. लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. What is the expected value of delta TF for 1.25 मोलाल, ह्याची मोलॅलिटी दिली आहे कॅल्शियम क्लोराइडची. If 1.25 मोलाल सुक्रोज सोल्युशन हॅज डेल्टा TF व्हॅल्यू x केल्विन. समजून घ्या मित्रांनो, दोन सोल्युशन इथं कंपॅरेटिव्ह दिलेले आहेत. तुम्हाला डेल्टा TF कोणासाठी विचारले, तर कॅल्शियम क्लोराइडसाठी म्हणजे इलेक्ट्रोलाइटसाठी विचारलेले. क्वेश्चन मार्क करतो, आणि त्याची मोलॅलिटी तुम्हाला ऑलरेडी दिलेली, M1 करूयात आपण 1.25 दिलेली, हो की नाही. त्याच्यानंतर सुक्रोज सोल्युशन जो की नॉन इलेक्ट्रोलाइट आहे त्याची जी मोलॅलिटी आहे ती पण तुम्हाला दिलेली आहे. किती दिलेली मोलॅलिटी त्याची, M2 करतो याला 1.25, ही पण तेवढीच दिलेली आहे. सोल्युशन हॅज अ डेल्टा TF, आणि त्याची डेल्टा TF व्हॅल्यू मात्र तुम्हाला दिलेली किती, x केल्विन दिलेली. मग विचारले काय, डेल्टा TF ऑफ कॅल्शियम क्लोराइड विचारले. आता हे कसं काढू शकतो आपण, तर लक्षात घ्या की आपल्याला काय करायचं आहे की दोन्हीचा डेल्टा TFचा फॉर्म्युला आपण अगोदर बघूयात. पहा, डेल्टा TF फॉर सपोज कॅल्शियम क्लोराइड करायचं तुम्हाला, CaCl2 करतो, तर हा इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे काय येतं, इथं वॅन्ट ऑफ फॅक्टर येतो, त्यानंतर KF येतो, त्यानंतर त्याची मोलॅलिटी M1 येते. त्याचबरोबर त्याच्यासोबत आपण कंपेअर करतोय दुसरा इलेक्ट्रोलाइट जो की आपला सुक्रोज आहे, तर सुक्रोजसाठी डेल्टा TF फॉर सुक्रोज करतो इज इक्वल टू, हा नॉन इलेक्ट्रोलाइट आहे, इथं काय तुम्हाला वॅन्ट ऑफ फॅक्टरची गरज नाही, KF इंटू M2 करूयात आपण, हो की नाही मित्रांनो. सो समजून घ्या, आता तुम्हाला जे काढायचं आहे ते आहे डेल्टा TF फॉर कॅल्शियम क्लोराइड. व्हॅल्यूज आपण पुटअप करूयात, पण त्या अगोदर तुम्ही बघा इथे की KF व्हॅल्यू सेम असणार आहे दोन्ही ठिकाणी. KF कॅन्सल झाला, राहते काय तुमच्याकडे आता फॉर्म्युलामध्ये कंपॅरिझनसाठी, डेल्टा TF फॉर CaCl2 इज इक्वल टू, पेन कलर शुड बी चेंज, ओके. काय येणार आहे, ज्या ज्या गोष्टी आहेत त्या I इंटू M1 इंटू हा जो तुमचा डेल्टा TF फॉर सुक्रोज आहे तो पण वरती जाणार, डेल्टा TF फॉर सुक्रोज डिवायडेड बाय काय आहे तुमच्याकडे,
मोलॅलिटी ऑफ सुक्रोज. सो पुट द व्हॅल्यूज यू विल गेट द आन्सर. वेंट ऑफ फॅक्टर कसं येणार आहे मित्रांनो, तर समजून घ्या. कॅल्शियम क्लोराईडचे पार्टिकल्स, जसं सुक्रोज, कॅल्शियम क्लोराईडचे पार्टिकल 3 येत आहेत, एक कॅल्शियम आयन आणि 2 क्लोराईड आयन. सो वेंट ऑफ फॅक्टर आपल्याला 3 घेता येईल. M1 किती आहे, 1.25 आहे मित्रांनो. डेल्टा TF फॉर सुक्रोज तो पण तुम्हाला दिलेला आहे, किती दिलाय, x केल्विन दिलाय, तर तो मी इथे x लिहितो. डिवायडेड बाय मोलॅलिटी ऑफ सुक्रोज ती पण तुम्हाला दिलेली आहे, किती दिलेली आहे, तर 1.25 दिलेली आहे. मला वाटतं कॅल्क्युलेशनचा दम सगळा निघून गेलेला आहे, कारण 1.25 गेट्स कॅन्सल्ड, राहिलं काय, 3x केल्विन. सो कॅल्शियम क्लोराईडची जी पण तुम्हाला व्हॅल्यू डेल्टा TF मिळणार आहे मित्रांनो, ती किती असणार आहे, 3x असणार आहे. आता हे सोडवून मी तुम्हाला एवढं दिलेलं आहे, पण एक लक्षात घ्या, असा जर क्वेश्चन तुम्हाला परत तुमच्या सीईटीला आला, येणाऱ्या सीईटीला आला, तर काय करायचं, तर लक्षात घ्या डेल्टा TF चे दोन्ही फॉर्म्युले सेम असतात. फक्त इलेक्ट्रोलाइटमध्ये काय ॲड होतं, तर त्याचा वेंट ऑफ फॅक्टर ॲड होतो. नॉन इलेक्ट्रोलाइट जे असतात त्यांचा वेंट ऑफ फॅक्टर 1 राहणार आहे, कारण ते सोल्युशन बिफोर आणि सोल्युशनच्या मध्ये सारखेच पार्टिकल्स असतात, त्यांच्या पार्टिकलमध्ये बदल होत नाही, त्यामुळे तिथं वेंट ऑफ फॅक्टर 1 असतो, तो आपण घेत नाही. इलेक्ट्रोलाइटमध्ये मात्र सोल्युशनमध्ये जाण्या अगोदर हा एकच आहे, पण सोल्युशनमध्ये गेल्यानंतर त्यांना सोल्युशन बनवल्यानंतर हे पार्टिकल 3 आहेत, म्हणून वेंट ऑफ फॅक्टर 3. मग साधी गोष्ट आहे, कॅल्क्युलेशन न करता पण याचं उत्तर सांगता येईल, पण आता अनुभवानंतर कसं, तर तुम्हाला सुक्रोजसाठी किती दिलाय, x केल्विन दिलाय, दोघांची मोलॅलिटी काय सेम आहे, म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स कसे आहेत मित्रांनो, सेम आहेत, मोलॅलिटी सेम आहे ना. हे पहा 1.25 आहे आणि याची पण 1.25. नंबर ऑफ पार्टिकल जर सेम असतील तर साहजिकच काय होणार, डेल्टा TF सेम येणार. परंतु वेंट ऑफ फॅक्टर इथे ऍड झाला, याचा अर्थ जेवढे पार्टिकल्स आहेत इलेक्ट्रोलाइटसाठी तेवढे पार्टिकल्सनी मल्टिप्लाय करावं लागेल, आणि त्यामुळेच आपलं उत्तर काय येईल, तर 3 पटीने याच्यापेक्षा जास्त येईल. मूळ उत्तर आपलं x आहे, त्याच्या 3 पटीने जास्त, म्हणजे 3x केल्विन. सो द करेक्ट आन्सर इज D. येते लक्षात. चलो नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन. कॅल्क्युलेट हेनरीज लॉ कॉन्स्टंट इफ सोल्युबिलिटी ऑफ गॅस. तुम्हाला त्यांनी KH विचारलाय मित्रांनो. सोल्युबिलिटी दिलेली आहे, किती दिलेली आहे, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन वॉटर ॲट 25 डिग्री सेल्सिअस इज 5.14 10 to the power of -4 दिलेले आहे. अँड पार्शियल प्रेशर ऑफ गॅस, प्रेशर पण दिलेला आहे, किती दिलेला आहे, 0.75. सो डू यू नो द हेनरीज लॉ. खूप सिंपल फॉर्म्युला आहे. solubility is directly proportional to pressure over the solution. So therefore proportionality sign जर काढला तर हे येतं KH into P. कॉन्स्टंट घेतला आपण, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी जो की हेनरीज लॉ कॉन्स्टंट आहे. पण तुम्हाला ऑलरेडी solubility आणि प्रेशर दिलेलं आहे, KH विचारलेलं आहे. सो KH इज इक्वल टू, रिअरेंज द फॉर्म्युला, S अपॉन P. किती आहे solubility, 5.14 10 to the power of -4 डिवायडेड बाय प्रेशर किती आहे मित्रांनो, 0.75. सो याला सिम्प्लिफाय करून टाकू आपण. पहा आता राऊंड ऑफ मध्ये आन्सरला गेलेलं कधी चांगलं आहे. ह्याचा एक डेसिमल पॉईंट इथं आला, हे किती आला, 51.4 डिवायडेड बाय ह्याचा पण डेसिमल पॉईंट इथं घ्या, 7.5. जास्त कुटाणा करेल नाही, कारण सगळ्या ऑप्शनमध्ये 10 to the power of -4 आहे. ह्याचा आहे तसंच राहू द्या. आता लक्षात घ्या, 7.5 ला एक तर 7 घ्या, म्हणजे 7 जर घेतलं तुम्ही तर तुमचं जे उत्तर येणार आहे ते काय असणार आहे, तुमचं जे उत्तर असणार आहे, तुम्ही जर हा नंबर कमी केला तर उत्तर काय येईल, जास्त येईल. पण हा नंबर जर वाढवला, समजा 8 घेतला आपण, तर आपला आन्सर आहे त्या आन्सरपेक्षा काय होईल, कमी येईल, कारण 7.5च्या ऐवजी 8 घेतला. सो इफ दिस इज राऊंड ऑफ टू 8, 8 ने याला डिवाइड करा, बघा काय येईल सांगा. 7.5च्या ऐवजी 8 घेतलं मी, 8 45, 8 48, 8 36 56. सो 6 आलं हे, हो नाही, 8 45, 8 48, 56. सो 6 48, 48 आणि किती 3 आहेत, 34. सो 8 24, 8 32, 6.4. आता पहा, मी 8 घेतल्यामुळे उत्तर काय झालंय, आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आलंय, म्हणजेच हे आन्सर जे असेल रिअल मध्ये ते काय आलेलं आहे, कमी आलंय. मग तुमचा आन्सर जास्त पाहिजे याच्यापेक्षा थोडं. 6.4 पेक्षा जास्त कोणतं येतं, तर तुम्ही बघू शकताय 5 नाही असू शकत, 1 तर नाहीच, हे तर नाहीच, 6.4 पेक्षा जास्त फक्त हेच उत्तर आहे. सो ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. लक्षात घ्या की या पद्धतीनेच तुम्हाला जावं लागेल, तर आपल्याला क्विक आन्सर्स येतात मित्रांनो, नाहीतर नाहीत येत. नेक्स्ट,
अ सोल्युशन ऑफ नॉन व्होलेटाईल सोल्युशन इज ऑब्टेन बाय डिझॉल्विंग 0.8 ग्रॅम्स. पहा सोल्यूट दिलाय मित्रांनो, तुम्हाला किती दिलेला आहे 0.8 ग्रॅम्स इन 0.3 dm क्यूब ऑफ वॉटर म्हणते. डीएम क्यूब म्हणजे व्हॉल्यूम दिलाय, किती दिलेला आहे 0.3 dm क्यूब. हॅज ऑस्मोटिक प्रेशर तो पण दिलाय मित्रांनो, पायची व्हॅल्यू दिलेली आहे 0.2. अजून काय दिलेलं आहे 300 केल्विन, टेम्परेचर दिलेलं आहे 300 केल्विन. कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ सोल्यूट. काय विचारलेलं आहे मित्रांनो, मोलार मास विचारलेला आहे. तुम्हाला माहिती आहे मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला या फॉर्म्युल्याची ट्रिक सांगितली होती, आठवते का? पहा, ओ दोनों रोती थी क्योंकि खेलते समय उनके पाय वाकडे हो गए. खेलते समय उनके पाय वाकडे हो गए. मॅजिक फॉर्म्युला लक्षात राहील. सो m2 बरोबर आता आपल्याला व्हॅल्यूज काढता येतील, खूप सोपं आहे. W2 ची व्हॅल्यू आहे मित्रांनो 0.8, R ची व्हॅल्यू असते 0.082. दिले आहे का चेक करा, हे पहा दिलेले आहे. N2 टेम्परेचर आहे 300 केल्विन डिवायडेड बाय पायची व्हॅल्यू आहे 0.2 आणि तुमचा जो व्हॉल्यूम आहे तो सुद्धा किती आहे 0.3 आहे पाय V. मला वाटतं खूप सोपं कॅल्क्युलेशन आहे, फार डोकं लावायची गरज पडणार नाही तुम्हाला. हे तर तुम्हाला मी अगोदरच सांगितलेले काय आहेत. ह्याला काय करा 0.082 300, हे तर तुम्हाला कॉन्स्टंटचा गुणाकार आहे त्यामुळे हे किती येतं तर 24.6 येतं, हे मी सांगून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हे पण 0.8 0.2 ह्याला काय करा डायरेक्टली 2 ने डिवाइड करा 8 ला, किती आलं 2 चौक 8 आलं, हो की नाही. आता लक्षात घ्या, आता सिम्प्लिफाय झालं 4 डिवायडेड बाय 0.3 राहिला. आता तुमचं इथं किती येते पहा, 3 ने ह्याला डिवाइड करून टाका, 3 8 24, 3 2 6, हे पण विषय मिटला. आता एक ने डेसिमल पॉईंट पुढे जर गेला तर हे किती येत होतं पहा, ह्याचा डेसिमल पॉईंट पुढे घ्या, ह्याचा पण डेसिमल पॉईंट पुढे घ्या, तर हे किती येते 82. 82 गुणिले 4, 4 2 8 आणि 4 8 32, म्हणजेच 328 ग्रॅम्स पर मोल हे आपलं उत्तर येणार आहे. सो 328 कुठे येते बघा, 328 ऑप्शन सी मध्ये तुम्हाला त्याचा आन्सर दिसून येईल. चलो नेक्स्ट पुढे पहा. कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ सोल्यूट. परत एकदा तेच आहे 300 केल्विन 400 मिलीग्रॅम्स ऑफ इट डिझॉल्व्ड इन 300 ml ऑफ वॉटर एक्झर्ट्स ऑस्मोटिक प्रेशर ऑफ 0.2. म्हणजे परत एकदा ऑस्मोटिक प्रेशरशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. पायची व्हॅल्यू दिली आहे मित्रांनो 0.2. वेट ऑफ सोल्यूट दिलेलं आहे, मोलार मास ऑफ सोल्यूट काढा म्हणतं, m2 तर तुम्हाला काढायचं आहे. बरं, टेम्परेचर दिलेलं आहे 300 केल्विन. अजून काय दिलेलं आहे 400 मिलीग्रॅम. W2 चं मास आता मिलीग्रॅम दिलंय, सो 400 × 10⁻⁻, काय करूयात -3 म्हणजेच ते ग्रॅम मध्ये येऊन जाईल. 300 ml ऑफ वॉटर. सो व्हॉल्यूम जो दिलाय मित्रांनो 300 ml दिलाय, लिटर किंवा डीएम क्यूब मध्ये काय येईल 10⁻³ घ्या त्याला, पण ते पण होऊन जाईल. R ची व्हॅल्यू तर तुम्हाला दिलेली आहे 0.082. आता काय करायचंय मोलार मास परत एकदा सांगा फॉर्म्युला. तुम्ही सुद्धा म्हणायचं, अजिबात लाजायचं नाही. ओ दोनों रोती थी क्योंकि खेलते समय उनके पाय वाकडे हो गए. संपलं. W2 किती आहे मित्रांनो 400 × 10⁻³ R ची व्हॅल्यू 0.082 इंटू पहा 1 पण लिहितो वाटल्यास. टेम्परेचर किती आहे 300 डिवायडेड बाय पायची व्हॅल्यू किती आहे 0.2, हे पहा पायची व्हॅल्यू. आणि त्यानंतर व्हॉल्यूम किती दिलेलं आहे तर व्हॉल्यूम 300 × 10⁻³ किती आहे -3 आहे. मला वाटतं की खूप सोपा गुणाकार होऊन जाईल तुमचा, तुम्ही जर चेक केलं तर. काय काय येते पहा, जे कॅन्सल होते ते करा. -3 गेट्स कॅन्सल्ड. अजून काय होऊ शकतं 300 300 काढून टाका. अजून काय करता येईल पहा, आता ह्याला जर मी 2 केलं, हा -1 आहे तर हा इथं 1 0 कॅन्सल होईल, हो की नाही. सो हा 2 झाला, हे किती झालं मग 20 झालं. आणि 20 ने तुम्ही ह्याला मल्टिप्लाय करून बघा आता किती येते ते. हे तर कॅन्सल झालं आपलं, 20 2 40. येस ऑर नो. हां थांबा माझ्याकडून एक मिस्टेक होऊ शकते. -1 आहे, हा वरती जाईल, अजून एक 0 लागेल मित्रांनो. इथं 4000 भागिले अजून एक 0 लागेल, तर याला आपण काय करूयात की अजून एक 0 देतो वाटल्यास. आणि आता 2 ने ह्याला जर डिवाइड केलं तर हे 2000 येत आहे. 2000 ने ह्याला मल्टिप्लाय करा सरळ. डेसिमल पॉईंट नंतर देऊयात आपण. पहा 2 1 2 2 4 2 16 आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं डेसिमल पॉईंटचा विचार करा. 1 2 3 4. आता हे 3 0 द्यावे लागतील आपल्याला. 1 2 3
4 164.2 हे आपला ऑप्शन असलं पाहिजे. कुठं आहे पहा 164 नियरली इक्वल टू 164 आहे. सो याचा करेक्ट ऑप्शन तो असेल. मला वाटतं की असेच आणखी सुद्धा क्वेश्चन्स तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण द्यावेत, पण तुम्ही त्यासाठी मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा की सर आणखी असे काही क्वेश्चन्स द्या, तर आपण पुढचा व्हिडिओ तो सुद्धा तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका, कारण तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर कृपया थोडा वेळ द्या. तुमची एक कमेंट माझी आणखी पण काम करण्याची जी पॉवर आहे ती वाढवू शकतो. थँक्यू. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.